आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आजची पत्रकार परिषद ही जुन्नर वन विभागातला जो मानव बिबट संघर्ष वाढता संघर्ष आहे तर त्याच्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। मी सर्वप्रथम स्पष्टपणे आणि नम्रपणे नमूद करू इच्छितो की कुणीही असं समजू नये की आजची पत्रकार परिषद ही कुणीही केलेल्या बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी नाही, म्हणजे कुणाच्याही बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद नाही, तर जुन्नर वन विभागाकडून मागच्या 25 वर्षाचा जो इतिहास आहे मानव बिबट संघर्षाचा या विभागातला, तर या संघर्षाच्या हाताळणीमध्ये जुन्नर वन विभागात जे प्रयत्न होत आहेत आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये जे प्रयत्न विशेष करून चाललेले आहेत, कारण घटना सातत्यानं वाढत आहेत, बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच मानव बिबट संघर्ष वाढलेला आहे आणि त्यामध्ये जुन्नर वन विभाग प्रोॲक्टिव्हली सक्रियतेनं आणि उत्स्फूर्तपणे अनेक निर्णय घेतोय आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून हा संघर्ष हाताळण्यासाठी प्रामाणिकपणे काम चालू आहे। साधारणपणे जो वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा जो स्टडी झाला 2019-20 पासून या विभागामध्ये मानव बिबट संघर्षाच्या हाताळणीसाठी बिबट्यांच्या अधिवास, त्यांची वागणूक, त्यांची संख्या, त्यांचा खाण्याचा पॅटर्न या सगळ्याच्या दृष्टिकोनातून एक स्टडी झाला आणि त्यामधून असं निदर्शनास आलं की या विभागामध्ये प्रति 100 चौरस किलोमीटरला साधारण 7 बिबटे आहेत। म्हणजे या विभागाचं भौगोलिक क्षेत्र 4 तालुक्याचं जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर यामध्ये साधारणपणे एकूण बिबट्यांची संख्या प्रति चौरस किलोमीटरला 7 याप्रमाणे एक 350 ते 400 असावी असा एक अंदाज आहे। तर यामुळं आणि विशेष करून काही भागामध्ये हॉटस्पॉट्स तयार झाल्यामुळं काही भागामध्ये विशेष करून जुन्नरचा जो पूर्व भाग आहे आणि शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग आणि आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग यामध्ये 5 ते 6 असे हॉटस्पॉट्स तयार झाले जिथं डेन्सिटी यापेक्षा पण जास्त आहे। म्हणजे साधारण त्या ठिकाणी 20 ते 25 बिबटे कमी क्षेत्रामध्ये प्रत्येक हॉटस्पॉटमध्ये आहेत आणि साहजिकच त्यामुळं बिबट्यांचा आणि मानवाचा नेहमीच संपर्क येतो आणि संघर्ष होत राहतो। आता वन विभाग या दृष्टीने काय करत आहे तर जेव्हा केव्हा अशी घटना घडते किंवा जेव्हा बिबट्या दिसतो, लोक घाबरलेले असतात, तर अशा परिस्थितीमध्ये तातडीनं पिंजरा लावला जातो आणि बिबट्याला पकडलं जातं। तर त्यावेळेस असा विचार कुठेही केला जात नाही की वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये जी तरतूद आहे की वरिष्ठ कार्यालयाचं विशेष करून चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जे आहेत राज्याचे त्यांची परमिशन घेण्याची वाट न पाहता आपण तातडीनं फक्त फोनवरून परमिशन घेऊन लगेचच तो बिबट्या पकडला जातो आणि नागरिकांच्या अडचणीचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो। बाकी विशेष प्रयत्नामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही असं केलेलं आहे की साधारण 2022मध्ये ऑक्टोबरच्या 2022मध्ये इथले शेतकरी बांधवांना रात्रीच्या वेळेला पाणी भरायला जावं लागतं, त्यामुळं कारण विद्युत पुरवठा हा रात्रीचा असतो, दिवसा नसतो, तर त्या दृष्टीनं वन विभागाचं हे काम आहे किंवा नाही हा विचार न करता आम्ही महावितरणला एक प्रस्ताव पाठवला की इथल्या बिबट प्रवण गावांना, संवेदनशील जी गावं आहेत, अतिसंवेदनशील गावं आहेत, तर अशा गावांसाठी दिवसा विद्युत पुरवठा करावा आणि सातत्यानं आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे। त्याशिवाय जे हॉटस्पॉट आहेत त्या भागामध्ये जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे जास्त प्रमाणामध्ये। जनजागृती तर इथं साधारण 20-25 वर्षापासून नेहमीच होत आलेली आहे, परंतु ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, जनजागृती एकदा करून होत नाही। त्यामुळे आम्ही
बेस कॅम्प तयार केलेत. पहिला बेस कॅम्प 8 महिन्यापूर्वी पिंपरखेड इथं शिरूर तालुक्यात सुरू केला आहे, ज्या ठिकाणी 11 सदस्य आहेत, जे काही रोजंदारी मजूर आहेत आणि काही कर्मचारी आहेत. तर अशा लोकांच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 24/7 जनजागृती केली जाते. दुसरा बेस कॅम्प तयार केला आहे नगदवाडीला, जो की जुन्नर तालुक्यात आहे, जो की दुसरा हॉटस्पॉट आहे इकडचा, म्हणजे एडगाव डॅमच्या कमांड एरिया. तर त्या भागामध्ये बिबट्यांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे तिकडे पण बेस कॅम्प तयार केलेला आहे आणि तो बेस कॅम्प 21 मार्च 2024 पासून सुरू झालेला आहे. परंतु त्याच दरम्यान असं झालं की याच भागामध्ये साधारण 4 घटना घडल्या. 11 मार्च 2024 उंब्रजमध्ये एक घटना झाली. एक 4 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. सुदैवानं तो वाचला. त्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि वन विभागाचे प्रयत्न आणि डॉक्टरांचे प्रयत्न यामुळं त्याला वाचवण्यात यश आलं. दुसरी घटना 11 एप्रिलला त्याच भागामध्ये झाली, शिरोलीमध्ये. मेंढपाळ बांधवांचं एक 1.5 वर्षाची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली. त्यानंतर मे महिन्यामध्ये ऑल ऑफ सडन 3 घटना झाल्या. 5 मे, 8 मे आणि 10 मेला. 5 मेला एक महिला गंभीर जखमी झाली, ती वाचली. तिला उपचार करण्यासाठी वन विभागाने जे काही प्रयत्न करायचे होते ते केले. आणि 8 मेला एक 8 वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडला. अतिशय दुर्दैवी घटना घडली. आणि 10 मेला एक 45 वर्षाची महिला बाजरीची राखण करत असताना मृत्युमुखी पडली. तर अशा घटना ऑल ऑफ सडन झाल्या. तर त्यावेळेस म्हणजे साहजिकपणे लोकांच्या मनामध्ये होतं की वन विभाग काही करत नाही. परंतु आम्ही तिथं काम सातत्यानं करतच होतो. परंतु एकदम त्या 3 घटना झाल्या आणि त्यावेळेससुद्धा काही साहजिक भावना किंवा नैसर्गिक भावना लोकांमधून उत्पन्न झाली की, आणि रागामधून काळवाडीच्या घटनेच्या संदर्भामध्ये वनकर्मचाऱ्यांवर मारहाणीचा प्रकार झाला. परंतु एक नैसर्गिक भावना आहे, लोकांचा रोष आहे, एक जीव गेला आहे, हे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही असं ठरवलं होतं जाणीवपूर्वक. परंतु पिंपरी पेंढारला जेव्हा घटना झाली 10 मेला, तेव्हा लोकांचा रोष खूप जास्त होता आणि जनभावनेचा उद्रेक झाला होता. काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना उचकवलं आणि काही महिलांना पुढं करून सुद्धा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि एका गंभीर हल्ल्यामध्ये एक महिला वनरक्षक आमच्या त्या गंभीर जखमी झाल्या. खरं म्हणजे त्यांचा जीवही जाऊ शकला असता, परंतु सुदैवानं त्या वाचल्या. आजही त्यांना बोलता येत नाही, म्हणजे त्यांची वाचा गेलेली आहे सध्या 15 दिवस झालं तरी. परंतु अशा गंभीर घटनेनंतर कोणीही कायदा हातात घ्यायचं कारण नसताना कायदा हातात घेण्यात आला आणि नाईलाजानं वन विभागाला त्या केसमध्ये पोलीस केस करावी लागली. पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हे दाखल करावे लागले. कारण वनकर्मचारी हे सातत्यानं काम करत असतात. कधी आगीची घटना होते, कधी बिबट्याचा हल्ला होतो, म्हणजे हे सातत्यानं सुरू असतं ह्या विभागामध्ये. कारण रोज कुठं ना कुठं चाललेलं असतं. आणि मनुष्यबळाचा विचार केला तर घडणाऱ्या घटना आणि एकंदरीत कामाचा व्याप या दृष्टीनं मनुष्यबळ कमी आहे. तरी तुटपुंजा मनुष्यबळामध्ये आमचं काम चाललेलं असतं. परंतु लोकांमध्ये एक असा संभ्रम निर्माण झाला आहे की वन विभाग काही करत नाही. हा संभ्रम दूर करणं गरजेचं होतं. त्यामुळं आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि त्याचबरोबर वन विभाग नेमकं काय करतोय हे सांगणं सुद्धा गरजेचं होतं. काही लोकांनी गैरसमज पसरवून सुद्धा या घटनांचं गांभीर्य वाढवलं किंवा जो रोष निर्माण झाला त्याच्यामागे काही यूट्यूब चॅनलनी
बिबट्या हा त्या क्षेत्रामध्ये सोडला गेला वन विभागाकडून आणि त्यामुळं महिलेचा जीव गेला, अशा पद्धतीची चुकीची बातमी पसरवली, अफवा पसरवली. त्यामुळे सुद्धा लोकांचा रोष वाढलेला होता. परंतु कोणत्याही स्थितीमध्ये कायदा हातात घेणं अपेक्षित नव्हतं आणि नाईलाजानं आम्हाला तो गुन्हा दाखल करावा लागला. परंतु असं नाही की गुन्हा दाखल झाला आहे आणि आमची जबाबदारी सगळी संपली आहे. कारण आम्ही संवेदनशील आहोत, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. सगळे इथं जे बसलेले आहेत अधिकारी, जे काम करणारे कर्मचारी आहेत, ते सुद्धा बरेचसे म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांना रोज भेडसावणाऱ्या जे समस्या आहे बिबट्याची, त्याविषयी आम्हाला जाणीव नाही असं बिलकुलच नाही. नाहीतर मग आम्ही 1.5 वर्षापूर्वी महावितरणला प्रस्ताव पाठवलाच नसता, जो की या विभागामध्ये 25 वर्षापासूनची समस्या असताना कधीही असा प्रयत्न झाला नव्हता, पण तो आम्ही केला. त्याशिवाय बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन नसबंदी करणं आवश्यक आहे बिबट्यांची, जेणेकरून भविष्यातले प्रश्न नियंत्रणात राहतील आणि बिबट्यांचं आणि माणसाचं इथलं जगणं हे सुलभ होईल आणि कोणतीही मनुष्यहानी होणार नाही. या दृष्टीनं आम्ही नसबंदी बिबट्यांची करावी असा देशातला पहिला प्रस्ताव आम्ही पाठवला जानेवारी 2024 त्याच्यासाठी फार मोठा अभ्यास वगैरे त्याच्या पाठीमागं होता आणि वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये कोणतीही अशी तरतूद नसताना सुद्धा केंद्र शासनाने निर्णय घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये, म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याशिवाय मागाशी सांगितलंच मी, बेस कॅम्प तयार करून आम्ही सातत्यानं जनजागृती करतोय. याशिवाय मेंढपाळ बांधवांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक घटना घडली होती. त्यांना सुद्धा जनजागृती करून त्यांना टेंट, तंबू त्यांच्या संरक्षणासाठी खरेदी करण्याच्या बाबतीत आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि गरज पडली तर त्यांना आम्ही भविष्यामध्ये वन विभागाकडून काही मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करू. परंतु सगळं वन विभाग करणं शक्य नसतं, कारण वन विभागाच्या मॅन्डेटमध्ये जेवढ्या गोष्टी असतात त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करतो आहोत. चौथा मुद्दा आहे की बिबट्यांची वाढती संख्या नसबंदीनं नियंत्रित करता येईल, पण त्याला 2-3 वर्ष लागू शकतील रिझल्ट्स मिळायला आपल्याला. तर म्हणून मागच्या 2 वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो की आपण जिथे सध्या बसलेलो आहोत त्या माणिकडोह बिबट निवारा केंद्राचं विस्तारीकरण करण्यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय आणि त्याला यश आलेलं आहे. साधारण आज रोजी या निवारा केंद्राची क्षमता 40 बिबट्यांना आपण इथं ठेवू शकतो. परंतु याला लागून जी इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आहे ती मार्च 2024ला आम्ही त्यांच्याकडे जे काही शासकीय भरणा करायचा होता तो केलेला आहे. 1.25 कोटी रुपये भरून ती जागा आता हस्तांतरित झालेली आहे. 12.5 हेक्टर जागा मिळालेली आहे. त्यामध्ये साधारणपणे 100 बिबटे ठेवले जातील एकूण, म्हणजे अजून 60 अशी क्षमता वाढणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आपल्याला मदत होणार आहे. ही समस्या आणि हा संघर्ष हाताळण्यासाठी तातडीची उपाययोजना होणार आहे, कारण 1 वर्षभरातच हे विस्तारीकरण पूर्ण होऊन जाईल. कारण हे तातडीनं करणं गरजेचं आहे, त्यामुळे ते आम्ही निश्चितपणे करू. त्याची कार्यवाहीसुद्धा सुरू झालेली आहे. त्याशिवाय इनोव्हेटिव्ह गोष्टी आणखी आम्ही करतो आहोत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा वापर लोकांना बिबट्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा अलर्ट्स देण्यासाठी काही प्रायोगिक तत्वावर जिथं हॉटस्पॉट आहेत अशा हॉटस्पॉटच्या ठिकाणी आळेफाटा आहे, त्यानंतर नारायणगाव आहे, मनसर आहे, तर जिथं मानवी वस्तीमध्ये किंवा जवळपास बिबटे येतात तर तिथं लोकांना तातडीनं कळावं आणि जनता जागरूक व्हावी, कोणतीही मनुष्यहानी होऊ नये ह्या दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या पद्धतीचे कॅमेरे बसवून अलर्ट्स जनरेट करणे आणि अलार्म्स देणे अशा पद्धतीची उपाययोजना पुढच्या 1 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. आणि ते जर यशस्वी झालं तर त्याचं रेप्लिकेशन मोठ्या प्रमाणात सुद्धा केलं जाणार आहे. कारण असा प्रयोग ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला, जो की वन्यजीव विभागामध्ये पहिला प्रयोग झाला. प्रादेशिक वन विभागामध्ये हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होणार आहे, जुन्नर वन विभागामध्ये.
इथली बिबट्यांची समस्या लक्षात घेऊन तो केला जाणार आहे. तर अशा पद्धतीच्या उपाययोजना वन विभाग करतो आहे. त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, इथले माजी आमदार असतील, विद्यमान आमदार असतील, अतुलजी बेनके, शरददादा सोनवणे यांची मदत सातत्यानं होत असते. त्याचबरोबर खासदार साहेब डॉक्टर अमोल कोल्हे हे पण वेळोवेळी आवाज उठवत असतात आणि शासकीय प्रशासकीय पातळीवरती त्यांची मदत होत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, तर यांचीसुद्धा सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन होत असतं. काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही कार्यवाही सुरू केलेली आहे. आणि सध्या आपल्याकडं पिंजऱ्यांची कमतरता आहे. 300 पिंजऱ्यांची आवश्यकता आहे, तर 150 पिंजरे आपल्याकडे आहेत सध्या. तर बाकी जे 150 पिंजरे आणखी आवश्यक आहेत ते पुढच्या 2 महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. त्याच्या संदर्भात माननीय अजितदादांनी आश्वस्त केलेलं आहे. त्याशिवाय रेस्क्यू वाहनं आम्हाला लागणार आहेत, तीसुद्धा त्यांनी देण्याचं आश्वस्त केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आणखी एक उपाययोजना तातडीची करण्यासाठी, जसं व्याघ्र प्रकल्पामध्ये स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स असतो STPF, जो की पेंच व्याघ्र प्रकल्पात आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहे, तर तशा पद्धतीनं इकडं बिबट्यांच्या प्रश्नामुळं स्पेशल प्रोटेक्शन फोर्सची मागणी आम्ही करतोय. आणि तीसुद्धा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने सरकारी पातळीवर निश्चित आम्हाला मदत होईल अशी आशा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून पण याच्याबद्दल सातत्यानं पाठपुरावा आणि विचारणा होत असते, मार्गदर्शन होत असतं. जेव्हा अशा घटना घडतात आणि कठीण प्रसंग येतात, त्यामुळं आम्ही जे काही प्रस्ताव पाठवू त्याच्यामध्ये कुठेही शासकीय पातळीवर अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे आम्हाला. पत्रकार बांधव म्हणून आपलंसुद्धा यामध्ये सातत्यानं आम्हाला सहकार्य राहिलेलंच आहे, इथून पुढेही राहील अशी अपेक्षा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही आता बोलता, नेमकं काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून व्हर्च्युअल वॉल नावाची एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये एका खांबावरती जिथं हॉटस्पॉट आहे, जिथं आपल्याला बिबटे जास्त संख्येनं आहेत आणि मानवी वस्ती आहे, तर त्याच्यामधल्या भागामध्ये खांबावरती अत्याधुनिक कॅमेरा लावला जातो आणि त्याच्यामध्ये सेन्सर पण असतात. टायगर, लेपर्ड आणि स्लॉथ बेअर म्हणजे अस्वल, असे जे हिंस्र पशु आहेत, हे आल्यानंतर तातडीनं तिथून एक अलर्ट जनरेट होतो. तो मोबाईलवरती, जे कनेक्टेड मोबाईल असतील त्याला जातो, किंवा तिथं एक साऊंड पण क्रिएट होतो, जेणेकरून आजूबाजूचे जे लोक आहेत ते थोडे सतर्क होतात आणि मनुष्यहानी टळू शकते. खरं तर आपण जे बिबटे जेरबंद करतो विविध भागामध्ये, ते बिबटे कुठं सोडले जातात? सध्याच्या स्थितीमध्ये बऱ्याचदा लोकांची मागणी असते की बिबटे हे पकडून दूर कुठंतरी सोडून द्या. आता सद्यस्थितीमध्ये कोणतंही असं सिस्टम अशी डेव्हलप नाही झालेली किंवा गाईडलाईन नाही की असे बिबटे अभयारण्यामध्ये सोडावेत किंवा असं. ती मोठी प्रोसेस असते ट्रान्सलोकेट करायचं ॲनिमल. तर त्यामुळं आपण लगतच्या अभयारण्यामध्ये सोडतो ते बिबटे किंवा दूर त्यांना सोडतो. अशा पद्धतीनं सध्याची उपाययोजना आहे. परंतु ह्या केसनंतर आपण जे 10 बिबटे पकडलेले आहेत, ते बिबटे आपण जिथं मोठ्या प्रमाणात निवारा मिळू शकतो बिबट्यांना, कॅप्टिव्हिटीमध्ये सध्या एक गुजरातमध्ये जामनगर झू आणि रेस्क्यू सेंटर अशी एक मोठी एस्टॅब्लिशमेंट फॅसिलिटी तयार झालेली आहे. तर त्या ठिकाणी बिबटे हे पाठवले जाणार आहेत. त्यासाठी सेंट्रल झू अथॉरिटीची पण, दिल्लीची पण परमिशन आम्हाला मिळते, म्हणजे मिळाली असं कळालं, अजून पत्र यायचं आहे त्यांचं. परंतु पुढच्या आठवड्यामध्येच आम्ही ते बिबटे तिकडे पाठवणार आहोत. म्हणजे या परिस्थितीमध्ये आता ह्या गंभीर घटनानंतर हे बिबटे इथं सोडले जाणार नाही आहेत, ते
झूमध्येच सोडले जातील आणि ते सुद्धा बाहेर नेले जातील राज्याच्या. खरं तर फेब्रुवारी 2022मध्ये जो बिबट्यांचा अहवाल प्रसिद्ध झाला होता त्या अहवालानुसार मध्य प्रदेशमध्ये 3,907 बिबट्या आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 1,885 बिबट्या असल्याचा त्या अहवालात उल्लेख आहे. दोनही राज्यांचा क्षेत्रफळाचा अभ्यास केला तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,08,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. असं असताना मध्य प्रदेशमध्ये ही परिस्थिती उद्भवत नाही, महाराष्ट्रात मात्र किंवा आपल्या भागामध्ये ही उद्भवते. तर तुलनात्मक काही अभ्यास झाला आहे काय? त्याच्यामध्ये बिबटे किंवा टायगरसुद्धा मध्य प्रदेशमध्ये जास्त आहेत आणि बिबटे पण जास्त आहेत. परंतु तिकडं आणि महाराष्ट्रात म्हणजे मूलभूत फरक असा आहे की तिथं फ्रॅगमेंटेशन झालेलं नाही, म्हणजे वनक्षेत्र सलग राहिलं आहे. वनक्षेत्रातून रस्ते कमी प्रमाणात झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते वनक्षेत्रातून झालेले आहेत. लँडचं फ्रॅगमेंटेशन झालं आहे, त्यामुळं नॅचरली बिबट्यांचा जो अधिवास आहे किंवा वाघांचा जो अधिवास आहे तो डिस्टर्ब झालेला आहे. म्हणून चंद्रपूरकडं आणि गडचिरोलीकडं वाघांची मानव वाघ संघर्ष आहे आणि आपल्या भागामध्ये मानव बिबट संघर्ष आहे. पण आपल्या भागातली समस्या वेगळी आहे, म्हणजे फक्त फ्रॅगमेंटेशन ऑफ लँडमुळं नाही झालं. आपल्याकडं वनक्षेत्रामध्ये मोठे मोठे इरिगेशन प्रोजेक्ट झाले 20-1 वर्षापूर्वी आणि तिथला आदिवास त्यांचं संपुष्टात आल्यामुळं ते बिबटे खालच्या भागामध्ये स्थलांतरित झाले आणि खाली नॅचरली त्यांना लपन ऊस क्षेत्रामुळं मिळालं आणि त्यांच्या 2-3 पिढ्या ह्या ऊसातच गेल्या. त्यामुळं आणि लपन चांगलं मिळत असल्यामुळं, पाणी मिळत असल्यामुळं, संरक्षण मिळत असल्यामुळं बिबट्यांची संख्या वाढत गेली आणि आज ती मोठ्या पीक पातळीवरती आहे. साहेब, आळ्या पाट्याला जे आंदोलन चालू आहे म्हणजे हा संदर्भ थेट तुमच्यापर्यंतच येतो, त्याबाबत काय बोलू? स्पेसिफिकली म्हणजे काय प्रश्न त्याच्यामध्ये मला विचार. तर त्याच्यामध्ये आता हा विषय खरं म्हणजे निलंबनाची मागणी वरिष्ठ पातळीवर केली आहे त्यांनी, साहजिक आहे ते. परंतु हे सगळं आम्ही काय जे करतो आहे आता सगळं आम्ही तुमच्यापुढं मांडलेलं आहे. तर अशा स्थितीमध्ये त्यांनी केलेली मागणी त्याच्यावर मी भाष्य करणं ते किती योग्य आहे हे मला काही नाही सांगता येणार. त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही आणि DYSP रवींद्र चौधरी आहेत, तुम्ही एक बनाव तयार केला, तलवारी आले नसताना सुद्धा तलवारीचा उल्लेख केला, गळा दाबलेला नव्हता तरी गळा दाबला असं दाखवण्यात आलं. 7 दिवसानंतर आपण नाही, हे म्हणजे जसं आता आमच्याकडून संवेदनशीलपणाची अपेक्षा आपण करताय, आम्ही आहोतच तेवढे, पण तुम्ही पण तेवढंच राहणं गरजेचं आहे ना संवेदनशील. तुम्ही जर वनकर्मचाऱ्यांप्रती जे फील्डमध्ये काम करतात रात्रंदिवस त्यांच्याप्रती जर असंवेदनशील राहत असाल, असं बनाव निर्माण करणं वगैरे असे आरोप करून, तर हे चुकीचं आहे ना. तेवढं राहायला पाहिजे ना. शेवटी ते कर्मचारी कोणासाठी काम करत आहेत आणि मी हे स्वतः पाहिलं आहे की गळा दाबण्यात आला होता. त्याचबरोबर जे तलवार वगैरे त्याचे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत, व्हिडिओमध्ये सगळे लोक अंगावर येत असणारे महिलांना पुढं केलेलं सगळं दिसलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि जे कुणावरही नाही झालेलं आहे ना, हे ज्या लोकांनी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल झालेत. आणि असं नाही की गुन्हे दाखल झाले म्हणजे सगळं संपलं, असं होऊ शकत नाही ना. कारण आम्हालाही माहिती ही समस्या वनविभाग म्हणून एकटा हाताळू शकत नाही, आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणारच आहे, जनतेचं सहकार्य लागणारच आहे. म्हणून एका घटनेमध्ये गुन्हे दाखल झाले म्हणजे वनविभाग आणि जनता याच्यामध्ये कुठंतरी मोठी दैरी तयार झाली किंवा दुश्मन झालो एकमेकाचे, असं होऊ शकत नाही ना. चला, आमदार अतुल बेनके यांनी असं म्हटलं की गुन्हे मागे घेण्यात येतील, याबाबत तुम्ही त्यांना सहमत आहात त्याच्या बाबतीत? आमदार अतुल बेनकेंशी ॲक्च्युली गुन्हे दाखल करण्यापूर्वी संपर्क काही आला नव्हता, कारण आचारसंहिता सुरू असल्यामुळे जनरली कसं आहे की लोकप्रतिनिधींशी बोललं जात नाही. परंतु नंतर जेव्हा गुन्हे दाखल झाले तेव्हा मला त्यांनी संपर्क केला होता आणि ते असं बोलले की याच्यामध्ये मध्यम मार्ग काहीतरी काढला पाहिजे. तर त्या दृष्टीनं निश्चितपणे आम्ही सकारात्मक आहोत की विनाकारण असं पण होऊ नये की जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल, असं काही होऊ नये. परंतु त्याला दुसरी बाजू पण आहे की वनकर्मचाऱ्यांना काम करायचं असतं तर मग कोणी उठकीसूट कायदा हातात घेणं पण योग्य नाही. तर त्या दृष्टीनं योग्य निर्णय घेतला जाईल.
सकारात्मक निर्णय तुम्ही म्हणता घेतला, तुम्ही माग घेणं देतील ते. आता तुम्ही तर म्हणताय काळात गुन्हे मागं घेणं याच्याबद्दल मी आज आश्वस्त करू शकत नाही, कारण स्पष्ट पुरावे आहेत त्याच्यामध्ये. जे दोषी आहेत, जर चौकशीमध्ये समजा काही लोक त्याच्यामधून हे होऊ शकत असतील चौकशीच्या दरम्यान, तर ते होऊ शकेल. तुम्ही पेपरमेंटला गेले होते, तुमच्यावर सुद्धा अनेक नेत्यांनी घेऊन टाकून प्रश्नांचा परिमाण केला, चुकीची भाषा वापरली. आणि त्या लोकांना उचकवलं, त्या लोकांना तुम्ही सोडून देताय, शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करताय. नाही, असं शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले त्यांना सोडून दिले असं म्हणता येणार नाही, कारण जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत लोक किंवा जे प्रत्यक्षदर्शनी आमच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेलं आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल झालेत. चिथावणी जी लोक देतात त्यांच्यावर आता कसं आहे की याच्यामध्ये चौकशीच्या दरम्यान जर ते पण जर समोर आलं चिथावणी देणारी लोक, ते पण माझी अशी इच्छा आहे की प्रामाणिक हे पुढे जास्त वाढू नये, कारण आपला हा संघर्ष काही इथं एंड नाही होणार. एंड ह्याचा संघर्ष, मानव बिबट संघर्ष हा इथला 20-25 वर्षापासूनचा आहे आणि पुढे आणखी किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. मानव संघर्ष संपण्यासाठी म्हणून किंवा बिबट्यानं हल्ले थांबवण्यासाठी म्हणून विशेष उपाययोजना काय करायचे? विशेष उपाययोजना सध्या तर आपल्याच विभागाच्या माध्यमातून दाक्षिणात्य क्षेत्रामध्ये जे शूटिंग चालू होते त्यातले काही ॲक्टर्स इथे बोलले होते. जुन्नरच्या पंचायत समितीवरती कार्यक्रम झाला होता, वन्यजीव सप्ताह राबवला होता, त्यावेळेसपासून हे सगळं चालू आहे. परंतु त्या व्यतिरिक्त एक स्पेसिफिक काही उपाययोजना करता येईल का? स्पेसिफिक आता हे असं नाही की एखादी उपाययोजना करून होणार आहे, मल्टिपल सोल्युशन्स द्यावे लागणार आहेत आपल्याला याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की AI बेस अलार्म जनरेशन सिस्टीम हे एक करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हे तर लगेच होणार आहे, 1-2 महिन्यातच होणार आहे. दुसरं स्पेशल प्रोटेक्शन फोर्स, जो की सातत्यानं लोकांना वाटते किंवा वन विभागाचं अस्तित्व 24/7 दिसावं त्यांना. जिथं बिबटे सारखे दिसतात त्यांना भीती वाटते अशा ठिकाणी मग असं पथकच मदतीला येऊ शकतं. कारण सध्याचं जे काही कर्मचारी आहेत आमच्याकडे ते कमी आहेत आणि इतर कामांचा व्यापसुद्धा भरपूर आहे. हे मुख्य काम तर आहेच आहे, इतर पण कामं आहेत. फायर इश्यू असतात, बाकी प्लॅन्टेशन्स, नर्सरीज, इन्क्रोचमेंटचे इश्यू असतात. तर त्यामुळं असं फोर्स गरजेचं आहे आणि त्याची मागणी आम्ही करतो आहोत. लाँग टर्म उपाययोजनेमध्ये आम्ही हे पण सांगितले की नसबंदी, जे की लाँग टर्म उपाययोजना आहे. त्याशिवाय ही बिबट निवारा केंद्राचं विस्तारीकरण, म्हणजे असे मल्टिपल सोल्युशन्सच आपल्याला द्यावे लागणार आहेत. आणि आपण एकदा मागं सुचवलं होतं की बिबट्यांना पण त्यांच्या अधिवासात परत पाठवू. तर असा अधिवास वनक्षेत्रामध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने आता कसं आहे की एक्झोटिक स्पेसीज लावल्या गेलेत मागच्या 25-30 वर्षामध्ये. काही ठिकाणी ग्रासलँड होणं आवश्यक आहे, तर तिथे ग्रासलँड नाही आहे. तर ते सुद्धा लाँग टर्म उपाययोजना आहे, पण ते सुद्धा करावं लागणार. शेतकरी सांगितलं 4 तालुक्यामध्ये 350 ते 400 बिबटे आहेत. आता जे मनुष्यवधाची घटना घडली, 10 बिबटे आपण पकडलेले, अजून किती बिबटे पकडून तुम्ही कायमस्वरूपी जामनगरला आणू? आता कायमस्वरूपी जामनगर हा काही पर्याय नाही होऊ शकत त्याच्यावरच, कारण एकच आपल्याला तिकडं पण मर्यादा असणार ना. सध्या जो हॉटस्पॉट आहे, हॉटस्पॉटमधले तिथले आपण डेन्सिटी कमी करणं हा उद्देश आपला आहे पहिला, तर तो आपण याच्यातून साध्य करतोय. त्यानंतर मग इतर जे हॉटस्पॉट्स आहेत त्याच्याकडं पण आपण त्याच पद्धतीनं जाणार आणि बाकी मग अलार्म AI बेस्ड सिस्टम, स्पेशल टायगर लेपर्ड प्रोटेक्शन फोर्स अशा माध्यमातून तिकडं प्रयत्न आपण करणार आणि हल्ले होऊ नयेत, लोकांना सुरक्षित जीवन जगता यावं असा प्रयत्न वन विभाग करत राहणार. साहेब, ज्याप्रमाणे वाघाचा एक डायमीटर ठरलेला असतो, टायगरचा एक क्षेत्र ठरलेलं असतं, तसं बिबट्याचं काय आहे का की या एक बिबट्या 15 किलोमीटर डायमीटरमध्ये किंवा 20 किलोमीटर डायमीटरमध्ये फिरेल, असं काही बिबट्याबद्दल आहे का? असं आता आपल्याकडं तसं बघायला गेलं तर डेन्सिटी खूप जास्त आहे, म्हणजे पर 100 स्क्वेअर किलोमीटरला आपल्याकडे 7 बिबटे आहेत. म्हणजे साधारण एक 15 स्क्वेअर किलोमीटरला एक बिबटे आहे असं म्हणू. ॲक्च्युली हे 30 स्क्वेअर किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असायला पाहिजे. हां, साधारणपणे आता तुम्ही सांगितलं की बिबट्या आणि मानव हा संघर्ष गेले 25 वर्षापासून आहे व तो पुढे चालू राहील, पण आता जो अधिकारी आणि स्थानिकांमधील संघर्ष पेटला आहे तो थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे तुम्हाला वाटतं?
आता मी असं म्हणणार नाही की अधिकारी आणि स्थानिकांमधला संघर्ष पेटलेला आहे. काही लोकांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे हे खरं नाही आहे तितकंसं. बहुतांश लोकांना खात्री आहे की आम्ही करतोय काम, कारण बिबटे पकडले पण आहेत आम्ही. आमचे वन विभागाचे कर्मचारी सातत्यानं फिरतही असतात, मदतीला येत असतात. असं म्हणत नाही की मी प्रत्येक वेळेस आमच्याकडून काही राहून जाते, प्रत्येक वेळेस आम्ही जातोच असं मी म्हणत नाही. काही त्रुटी असतील, राहत असतील. पिंजरे आमच्याकडे कमी असल्यामुळं एखाद्या वेळेस लेट होऊ शकत असेल, परंतु आमचा रिस्पॉन्स टाईम कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे सातत्यानं. साहेब, सर्वजण म्हणले आणि काही नायकांचे म्हणले की आपण त्यांचं काही ऐकून घेतले आणि मनमानी पद्धतीने तुमच्या पद्धतीने. विशेष करून आता शरददादांबद्दलच सांगायचं झालं तर त्यांचा आता अचानकपणे हे का झालं ह्याचं आय एम ऑल्सो शॉक. की ती कधी होणार आहे आणि जर तिथे शिफ्ट केले तर त्याच्यावर परिणाम? बिबट सफारीमध्ये बिबटे इथले शिफ्ट होणारच ना. आता जेव्हा सफारी होईल तेव्हा ती सफारी आपली प्रगतीपथावर आहे. म्हणजे CZA सेंट्रल टिंगला मी उपस्थित होतो त्या, आणि त्याच्यात त्यांनी मान्य केलं आहे 16 बिबटे त्याच्यामध्ये असणार आहेत. कधी होईल की बिबटे सफारी कधी होईल? म्हटलं नाही, परंतु त्यांची मान्यतेचं पत्र आलं की लगेचच त्याच्यात कारवाई सुरू होईल. अमोल कोल्हे खासदारांनी आरोप केला होता की जी नसबंदीचा जो प्रस्ताव आहे राज्य शासनाकडून केंद्राला गेलाच नाही. म्हणजे काय वस्तुस्थिती आहे? प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेलेला नाही आणखी, कारण हा पहिलाच प्रस्ताव असणार आहे आणि कायद्याचं बंधन आहे वन्यजीव संरक्षण कायदा. तर त्या सगळ्या दृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव तयार व्हावा असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. आणि राज्य शासनातले जे वरिष्ठ आमचे अधिकारी आहेत त्यांनी काही सुधारणा सुचवल्यात. तर सुधारणा करून आम्ही तो प्रस्ताव परत आणखी पाठवतो. प्रस्ताव त्यांच्याकडे पोचला आहे, परंतु त्यांना जे काही अपेक्षा आहे ते आम्ही पूर्ण करून काही केस स्टडीज देतो आहे आम्ही त्यांना पुढच्या आठवड्यात. तर तो प्रस्ताव स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डामध्ये ठेवला जाईल, जे की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असतं. त्यानंतर तो तिकडून जाईल. तो सोनवणेने असा आरोप केला की चाकण खेड या भागामध्ये वन कर्मचारी फुकट पगार घेतात, त्यांना इकडं आणलं जातं. म्हणजे तुम्ही काहीच प्रयत्न केले नाही. खरं म्हणजे तिकडं आपल्याकडे एकूण वन कर्मचारीच 200च्या आसपास आहेत पूर्ण 4 विभागामध्ये, 4 तालुक्यांमध्ये. म्हणजे वनमजूर वगळून 165 कर्मचारी आहेत आपल्याकडे, आणि वनमजूर जर ॲड केले त्याच्यात तर 125च्या आसपास होतात. खेडमध्ये आणि चाकणमध्ये इकडच्या प्रमाणात कर्मचारी आहेत. असं काही नाही की जास्त आहेत तिकडं फुकट पगार घेतात वगैरे, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण तिकडं अतिक्रमणाची मोठी समस्या आहे. वनजमिनीवर अतिक्रमण सातत्यानं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं ते तितकंच महत्त्वाचं आहे ना, संरक्षणाचंच काम आहे ते सुद्धा. कर्मचाऱ्यांसाठी आपण काही प्रोसेस केली? कशासाठी? कर्मचारी वाढवण्यासाठी. कर्मचारी वाढवण्यासाठी म्हणण्यापेक्षा मी जे आता रिक्त पदं आहेत, साधारण 16 पदं, 10 वनरक्षकांची पदं रिक्त आहेत. साधारण 3 महिन्यापूर्वी 25 पदं रिक्त होती. जिथं घटना घडल्यात तिथली सुद्धा पदं रिक्तच होती. आताच वनरक्षक भरती झालेली आहे, त्यामुळं जे काही वनरक्षक मिळालेले आहेत सध्या ट्रेनिंगला गेलेले आहेत. ते आले की बऱ्यापैकी रिक्त पदांचा प्रश्न सुटणार आहे. आणि मी मागाशी सांगितलं की वेगळ्यानं मनुष्यबळ उपलब्ध होणं गरजेचं आहे, कारण ही समस्या एक नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपाची आहे. म्हणून नैसर्गिक आपत्ती ह्याला गृहीत धरून किंवा कन्सिडर करून एक स्पेशल फोर्स उपलब्ध करा असं एक आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. साहेब, इथे किती कॅपॅसिटी आहे आपल्या मायाडोर केंद्राची, आणि आपण अतिरिक्त जी जागा इरिगेशन मागणी केली आहे त्याच्यामुळे किती फायदा आपल्या याचा प्रकल्प? सध्या 40 बिबटे, मगाशी सांगितलं मी, सध्या 40 बिबटे आपण इथं ठेवू शकतो. आणखी जी जागा मिळाली आपल्याला त्याच्यातून 60 बिबटे आणखी वाढीव ठेवता येणार आहेत. म्हणजे 100 बिबटे आपल्याला ठेवता येतील. साधारण 1 वर्षाच्या नंतर एवढी कॅपॅसिटी होणार आहे. शरददादा सोनवणे उपोषणाला बसलेले आहेत, तुम्ही त्यांना भेट देणार आहेत का? एक प्रश्न. दुसरा प्रश्न, तुम्ही मगाशी जे म्हणाले गुन्हा दाखल केलाय, तो मागे घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? काय होतं? गुन्हा मागं घेण्याचा अधिकार मला नाहीच आहे. आणि मात्र त्याच्यात भविष्य काळाच्या दृष्टीने किंवा एक दीर्घकालीन विचार करून
काय करता येईल याच्याविषयी निश्चित आम्ही विचार करू. दुसरा जो प्रश्न विचारला तुम्ही की उपोषणाला भेट देणार की नाही उपोषणस्थळाला, मला वाटतं काल आमचे वन परिक्षेत्र अधिकारी तिकडे गेले होते आणि ते उपोषण खरं म्हणजे ऑल ऑफ सडन सुरू झाल्यामुळं आम्हाला काही समजलं नाही. ते कोणत्याही प्रकारचं पत्र किंवा नोटीस पोलीस विभागाला किंवा महसूल विभागाला सुद्धा नव्हती, आम्हालाही नव्हती. आता काल समजलं आहे असं, निश्चितपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न आम्ही करू. जसं तुम्ही एका युक्तीच्या भेटीला हां सांगितलं ना. हां जसं तुम्ही मागाशी म्हणाले की बाबा एका यूट्यूब चॅनलला आम्ही नोटीस दिलं, तसं तुम्ही या लोकांना नोटीस काढू शकत नाही शोकॉज, मग गुन्हा दाखल करता आला असता. थोडी घाई झाली असं वाटत नाही? नोटीस म्हणजे कुणाला? ज्या लोकांनी गोंधळ घातला असं तुमचं जे म्हणणं आहे. आता हा विषय खरं म्हणजे पोलीस विभागाकडे आम्ही दिला होता, कारण गोंधळ घालणं किंवा कायदा हातात घेणं हा विषय पोलीस विभागाचा. त्यामुळे आम्ही त्यांना डायरेक्ट नोटीस देणं ते काही शक्य नव्हतं, का त्याचा किती प्रभाव झाला असता, किती परिणाम झाला असता हे सांगता येत नाही. वन्यजीव संरक्षण कायदा निश्चितपणे आहे, परंतु अशा ठिकाणी तो वापरता येतो का नाही हा मोठा प्रश्न आहे ना, कारण जिथं माणसाचा जीवच गेलेला असतो तिथं वन्यजीव संरक्षण कायद्याचा तेवढा प्रभाव पडत नाही. भविष्यकाळामध्ये अशा काही घटना होऊ नये म्हणून तुमच्याकडनं काय पॉझिटिव्ह विचार असतील? आत्ता मी सगळं जे सांगितलं त्याच्यामध्ये आणि अशा घटना समजा उद्या कुठे असं काहीतरी स्पार्किंग झालं किंवा पुन्हा असंच झालं का? नाही, हां म्हणजे आता हे याच्यामध्ये फक्त वन विभागच नाही तर सगळ्यांचीच जबाबदारी आहे. स्थानिक नागरिक असतील, शेतकरी असतील आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, ज्यांनी मगाशी आपल्यापैकीच बोलताना कोणीतरी म्हणलं की उचकवण्याचा प्रयत्न केला तिथल्या स्थानिक लोकांना, काही कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी. तर असं काही भविष्यात झालं नाही पाहिजे. तर याच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याशी योग्य संवाद साधू आणि वन विभागाकडून पण जी काही जबाबदारी पार पाडायची ते आम्ही करत राहू. उपोषण मागे घ्या म्हणून शरद सोनवणेंना विनंती करायला काही जाणार नाही? हां निश्चितपणे. सर मग असे तुम्ही म्हटले यूट्यूब चॅनलमधून काही अफवा पसरवून येतात, नक्की काय प्रकार आहे आणि काय मार्गदर्शन करा? यूट्यूब चॅनल आता पर्टिक्युलरली त्याच घटनेचा उल्लेख करतो मी इथं. पिंपरी पेंढारमध्ये जी घटना घडली त्याच्यापूर्वी एका यूट्यूब चॅनलने व्हिडिओ असा प्रसारित केला होता की बिबटे सोडलेले वन विभागाने तिथं. कोणतं सह्याद्री पूल काय ना, सह्याद्री पुलाखाली बिबटे सोडलेत. हे निव्वळ अफवा होती म्हणजे असं, आणि त्या दरम्यान कोणता बिबट्या पकडलेलाही नव्हता, त्यामुळे सोडायचा प्रश्नच येत नाही. आणि आपण तिथं सोडतच नाही. एवढं म्हणजे जिथं लोक सातत्यानं जीव मोठीत घेऊन जगतात तिथं आपण कसं सोडणार आहे? तेवढं संवेदनशील तर आहोतच आपण. त्यामुळे ती पूर्ण अफवा होती. त्या केसमध्ये त्यांनी बातमी देऊन टाकली यूट्यूब चॅनलने त्या, तर त्यांना मग कायदेशीर कारवाई आम्ही केली त्यांच्यावर. दुसरं त्यांनी अशी एक बातमी दिली होती की वन विभागाचे पिंजरे हे नादुरुस्त आहेत आणि त्याच्यामधून बिबटे पकडले जात नाहीत वगैरे. परंतु दुसऱ्याच दिवशी असं झालं की ज्या पिंजऱ्यापाशी त्यांनी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्येच बिबटे अडकले. ते तर म्हणजे बेछूटच होतं सगळं. खरं तर बिबट्यांची वाढती संख्या किंवा यामध्ये डेन्सिटी आहे की कमी होण्यासाठी किंवा तुमचे जे प्रस्ताव आहेत त्याला काही कालावधी जाणार आहे याबाबतचा विचार केला व या भागातील बिबट्यांची संख्या जर कमी करायची असेल तर देशातील इतरही अनेक राज्य आहेत की ज्या भागामध्ये फॉरेस्ट लँड जास्त आहे मात्र बिबटे अगदी नगण्य आहेत, 2 आकडी संख्येमध्ये आहेत. तर अशा राज्यांमध्ये इथे या भागात पकडलेले बिबटे हस्तांतरित करण्याची काही तरतूद वन्यजीव कायद्यामध्ये आहे. याच्यामध्ये कसं आहे की आपण पहिल्यांदा म्हणलात की बिबटे जिथं कमी आहेत तिकडं आपण पाठवू शकतो का? मुळात आपल्या देशभराचा जर विचार केला ना तर बिबट्यांचा प्रश्न हा पूर्ण देशात आहे. म्हणजे फक्त आपल्याकडंच महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यातही जुन्नरमध्ये असं नाही. जुन्नरमध्ये निश्चितपणे देशात सगळ्यात जास्त समस्या जुन्नरमध्ये, परंतु पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आहे. चहाच्या मळ्यामध्ये बिबटे आहेत, उत्तर प्रदेशात ऊसामध्ये बिबटे आहेत, चंदीगडमध्ये त्या भागात सुद्धा येत आहेत बिबटे. असं सगळीकडे बिबटे आहेत. त्यामुळं आपण इकडचे बिबटे आणि त्यामध्ये ऊसामध्ये वाढलेले बिबटे हे जंगलामध्ये सोडणं हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे. कॅप्टिव्हिटी हा मार्ग राहू शकतो त्याच्यावरती, दुसरा मार्ग नसबंदीचा. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की ऊसातले बिबटे दुसऱ्या भागात सोडणं शक्य नाही किंवा ते तिथे सर्वाईव्ह होणार नाही, हा झाला मानवतावाद.
त्या मानवतावाद नव्हे. सर्वायवने म्हणजे आता कसं आहे तिकडं मानवतावाद म्हणजे बिबट्यांवर आपण त्यांचा विचार करून करतोय असं नाही. नसबंदीला तुम्ही हातून काय वापरता? ऐका ना हा विचार तुम्ही नसबंदीच्यावर काय करत नाही? ऐका ना तुम्ही म्हणजे हा विचार तुम्ही नसबंदीवर काय करता? ॲक्च्युली जेव्हा आपण बिबटे दुसरीकडे सोडतो ना, इकडची समस्या तिकडे घेऊन जात असतो. तुम्ही असं म्हणू नका की बिबट्यांचा विचार करून आपण ते करतो. तिकडं पण माणसावर हल्ले होऊ शकतात. इकडं जी समस्या आहे ती तिकडे वाढू शकते. तर त्या दृष्टीने मी म्हणतोय तुम्ही सांगितलं सर्वाय होणार नाहीत, मग हा विचार सर्वाय नाही, सर्वाय नाही. हा विचार सोडणं कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे. नसबंदी ही प्राणीविरोधी आहे असं कसं म्हणता येईल? कारण नसबंदीची उपाययोजना आपण कुत्र्यांच्या बाबतीमध्ये करत असतो, माकडांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रयोग झालेले आहेत. ती प्राणीविरोधी आहे असं आज तरी म्हणू शकत नाही आपण. सर आता बिबटे आतापर्यंत किती पकडले आणि किती सोडले असे काही आकडे आहेत? आता आकडेवारी तर तशी नाही उपलब्ध माझ्याकडे राईट नाव.